तर विद्यार्थी मित्रांनो, मी बबन पाटोळे, सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. या भागात आपण MA भाग 2 सत्र 3 पेपर जागतिकीकरण आणि समाज घटक 2 मुद्दा बिगर शासकीय संघटना नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन याची चर्चा करणार आहोत. बहुराष्ट्रीय मंडळे व आंतरराष्ट्रीय वित्त संस्था यांच्याप्रमाणेच बिगर शासकीय किंवा अशासकीय संघटना ह्या देखील जागतिकीकरणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या संघटनासाठी जे NGOs हे संक्षिप्त रूप वापरले आहे. आपण या चर्चेमध्ये NGOs हे संक्षिप्त रूप वापरणार आहोत. NGO जागतिकीकरणाचे एक प्रभावी माध्यम म्हणून खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. बिगर शासकीय संघटनेचा अर्थ व व्याख्या. शासन किंवा सरकारपासून स्वतंत्र असलेल्या या व खाजगी व्यक्तींना ऐच्छिकपणे एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकीतून कार्य करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेस बिगर शासकीय संघटना असे म्हणतात. आपण बिगर शासकीय संघटनेच्या काही व्याख्या आणि अर्थ समजून घेणार आहोत. चंद्रकांत खंडागळे यांनी केलेली व्याख्या. मानवी जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने लोकोपयोगी कार्य करणाऱ्या पण शासकीय यंत्रणेचा भाग नसलेल्या ऐच्छिक संघटनेस बिगर शासकीय संघटना असे म्हणतात. संयुक्त राष्ट्रे शासकीय नियंत्रणापासून स्वतंत्र असलेल्या कोणत्याही प्रकारच्या खाजगी संघटनेस बिगर शासकीय संघटना असे म्हणतात. बिगर शासकीय संघटनेची आपल्यात काही वैशिष्ट्येही पाहता येतील. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे सार्वत्रिकता. बिगर शासकीय संघटना सार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत, म्हणून जगातील सर्व प्रकारच्या समाजात किंवा देशात या संघटनांचे अस्तित्व दिसून येते. विकसित, अविकसित, विकसनशील अशा सर्व समाजात या संघटना स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विकसित देशात त्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. अमेरिकेत सुमारे 15 लाख, रशियात 2.77 लाख, तर भारतात 20 लाख इतक्या NGOs 2009 मध्ये कार्यरत होत्या. दुसरे वैशिष्ट्य विविध स्तरात. बिगर शासकीय संघटना या स्थानिक, राष्ट्रीय, क्षेत्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरावरती कार्यरत आहे. काही NGOsचे कार्यक्षेत्र हे स्थानिक स्तरापुरतेच मर्यादित असते. उदाहरणार्थ बटरफ्लाय ही NGOs दिल्ली शहर व आसपासच्या भागातील भटक्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करते. आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील M.F. फाउंडेशन ही NGOs बालमजुरीच्या निर्मूलनासाठी कार्य करते. महाराष्ट्रातील वनराई ही NGOs पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे कार्य करते. काही NGOs चे कार्यक्षेत्र हे राष्ट्रीय स्तरावरती चालते. उदाहरणार्थ कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट ही NGOs राष्ट्रीय स्तरावरती भारतभर स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करत असते. काही NGOs या क्षेत्रीय या प्रादेशिक स्तरावरती कार्य करत आहे. या NGOs विशिष्ट क्षेत्रातील व प्रदेशातील खंडातील राष्ट्रांनी परस्पर सहकार्याने आपल्या हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी स्थापन केलेल्या आहेत. उदाहरणार्थ अरब लीग, अमेरिकन राष्ट्र संघटना, आफ्रिकन ऐक्य संघटना, फ्रेंच कम्युनिस्ट, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना म्हणजेच सार्क,
दक्षिण पॅसिफिक फोरम इत्यादी काही NGOज आंतरराष्ट्रीय म्हणजेच जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. उदाहरणार्थ रेड क्रॉस, मानवी हक्क आयोग, अम्नेस्टी इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी. वाहतुकीची व संप्रेषणाची प्रगती साधने, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती, जागतिक व्यापारात झालेली वाढ, बहुराष्ट्रीय प्रगती साधने, माहिती ह्यामध्ये झालेली वाढ, बहुराष्ट्रीय महामंडळाचे विस्तारलेले कार्यक्षेत्र इत्यादी कारणामुळे जगातील विविध राष्ट्रात घनिष्ठ असे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. ही राष्ट्रे आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी परस्परावलंबी बनले आहेत. त्यामुळे त्यांना परस्पर सहकार्य करणे भाग पडत आहे. यातून क्षेत्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती हजारो NGOज उदयास येत आले आहेत. तिसरा गट विविध कार्यक्षेत्राशी संबंधित. NGOज मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी कार्यरत आहेत. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, वाणिज्य, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, नैतिकता इत्यादी. आपापल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी NGOज प्रत्येक वेळी कार्यरत असतात. उदाहरणार्थ युद्धात व नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. अशा परिस्थितीत जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम रेड क्रॉस करत आहे. मानवी हक्क आयोग मानवाच्या मूलभूत हक्काच्या संदर्भात प्रयत्नशील असते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देते. मुलांच्या चारित्र्याची घडवणूक करण्याचे स्काउट्स गाईड्स ही NGOज ही काम करत असते. कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध देशातील कामगार संघटना महासंघ उदयास आलेले आहेत. त्याशिवाय डॉक्टर्स, वकील, शिक्षक, अभियंता, व्यावसायिकांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झालेल्या आहेत. 4. ऐच्छिक संघटना. NGO ह्या ऐच्छिक स्वरूपाच्या संघटना आहेत, कारण त्यांचे सदस्य स्वीकारणे या नाकारणे हे व्यक्तीच्या, समूहाच्या किंवा राष्ट्राच्या इच्छेवरती अवलंबून असते. त्यासाठी सक्ती व जबरदस्ती केली जात नाही. सेवाभावी वृत्ती, बांधिलकी, समाजकार्याची आवड इत्यादी हितसंबंधांची उणीव असलेले व्यक्ती समूहासाठी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे NGO स्थापन करत असतात. 5. लोकोपयोगी कार्य. NGOज ह्या लोकोपयोगाची म्हणजेच समाजहिताची कार्य पार पाडत असतात. बहुसंख्य NGOज या मानवतेच्या भूमिकेतून सेवाभावी वृत्तीने कल्याणकारी कार्य पाडत असतात. विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित, पीडित, गरजू अशा घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कार्यरत असतात. हे कार्य करताना त्यांचा हेतू नफा कमवणे हा नसतो, तर सेवा पुरवणे हा असतो. त्यांचे कार्य धर्मांध स्वरूपाचे असते. काही NGOज विशिष्ट समूहाच्या किंवा समुदायाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने कार्यरत असतात. काही NGO अतिव्यापक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असतात. काही NGO पर्यावरणाचे संवर्धन, वन्यजीव संरक्षण इत्यादी करण्यासाठी झटत असतात. 6वे वैशिष्ट्य शासन संस्थेपासून वंचित. शासन संस्थेपासून स्वतंत्र. NGOज या शासन संस्थेपासून स्वतंत्र असतात. त्या शासकीय किंवा सरकारी यंत्रणेचा भाग नसतात. शासकीय नियंत्रणापासून त्या मुक्त राहून कार्य करतात. म्हणूनच त्यांना बिगर शासकीय संघटना असे म्हणतात. तथापि NGOजना त्या राष्ट्रातील शासकीय कायद्याचे नियमांचे पालन करून आपले कार्य करावे लागते. सरकार या संघटनांना मार्गदर्शन, मदत, प्रोत्साहन, सूचना देऊ शकते. शासकीय योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम NGOज सोपवू शकते. शासन सोपवू शकते. योजना आपली नोंदणी
हे शासकीय रजिस्ट्रेशनमध्ये करावे लागते. अशा नोंदणीकृत NGOज शासन त्यांचे कल्याण, समाजोपयोगी कार्यविचारात घेऊन कर सवलतीही देऊ शकते. बिगट शासकीय संघटनांची जागतिकीकरणातील भूमिका आता समजावून घेऊ. जागतिक व्यवस्था निर्मिती. पहिली भूमिका. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या NGO या एखाद्या उद्दिष्टपूर्तीसाठी जागतिक स्तरावर एखादी व्यवस्था निर्माण करू शकतात आणि त्या व्यवस्थेत विविध राष्ट्रांना व त्यांच्या नागरिकांना सहभागी करून घेऊ शकतात. यातून जागतिकीकरणास चालना मिळते, कारण या NGOच्या शाखा किंवा घटक संस्था विविध राष्ट्रात कार्यरत आहेत. या शाखांच्या कार्यात समन्वय साधण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावरती NGOज करत असतात. NGOची स्थानिक स्तरापासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वतःची एक यंत्रणा असते. त्यामुळे त्यांना अशी जागतिक चळवळ उभारणे शक्य होते. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही NGO दर 4 वर्षांनी जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करते. अनेक देशात तिच्या शाखा आहेत. या शाखा आपापल्या खेळाडूंना जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याचे काम करतात. या शाखांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नियम पाळावे लागतात. यातूनच जागतिक स्तरावर NGOची आपल्या कार्यक्षेत्रात व्यवस्था निर्माण केली जाते. मनोवृत्तीची निर्मिती. विविध NGOज या जागतिकीकरणात अनुकूल अशी मनोवृत्ती विकसित करण्याचे कार्य जागतिकीकरणाच्या माध्यमातून प्रभावी करण्यास मदत करत असतात. जागतिकीकरणाचे समर्थन करणारी राष्ट्रे व त्या राष्ट्रातील बहुराष्ट्रीय महामंडळे आपापल्या आर्थिक, औद्योगिक, वाणिज्य, व्यापार विषयाची ध्येयधोरणे, योजना, कार्यक्रम इत्यादींना विविध राष्ट्रात जाहिरात करणे, त्यांची अंमलबजावणी करणे अशी भूमिका NGOतून सोपवत असतात. NGOच्या या कार्यामुळे जागतिकीकरणास अनुकूल व पोषक मनोवृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ, अनेक NGOज या फोर्ड फाउंडेशन सारख्या संस्थेच्या मदतीने आपल्या सदस्यांना कार्यकर्त्यांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवत असतात. उपभोग संस्कृती वाढवणे. NGOज या उपभोग संस्कृती वाढवण्यास कार्य करतात. त्यामुळे जागतिकीकरणास चालना मिळते. जागतिकीकरणात उपभोगवादी संस्कृती वाढवणे आवश्यक आहे, कारण उपभोग वाढवला तरच वस्तूची मागणी वाढते व मागणी वाढली की उत्पादन वाढते. उत्पादन वाढले की कंपन्यांचा किंवा उद्योगांचा नफा वाढतो. म्हणून या कंपन्या NGOच्या माध्यमातून उपभोगवादी संस्कृती व प्रसार करण्यावरती भर देत असतात. यातून विभिन्न राष्ट्रातील नागरिकांच्या सवयी, आवडीनिवडी, वर्तन प्रकार, कल्पना इत्यादीचे एकसारखेपणा निर्माण होऊ लागतो. ही स्थिती जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरते. चौथे वैशिष्ट्य, समस्यांची सोडवणूक. बहुराष्ट्रीय कंपन्यातील गळेकाप स्पर्धा, अतिऔद्योगिकीकरण व अतिनागरिकीकरण, वाहतुकीच्या साधनातील वाढ इत्यादीमुळे जगात सर्वत्र शोषण, मानवी हक्काचे पायमल्ली, पर्यावरणाचे प्रदूषण, आरोग्य, अनारोग्य, जागतिक तापमान वृद्धी अशा अनेक गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. त्यांची सोडवणूक करणे कोणत्याही राष्ट्रास शक्य नाही. त्यामुळे विविध राष्ट्रांनी त्यासाठी परस्पर सहकार्य करणे अनिवार्य ठरते. त्यासाठी जागतिक लोकमत संघटित करणे आवश्यक असते. NGOद्वारे हे कार्य उत्तम प्रकारे पार पाडले जाऊ शकते. उदाहरणार्थ, विश्व प्रकृती निधी ही NGO पर्यावरण, वन्यजीव याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जागतिक स्तरावरती लोकमत संघटित करण्याचे कार्य प्रभावीपणे राबवते. पर्यावरणाचे संतुलन टाकण्यासाठी ग्रीन चळवळ नावाची NGO जगातील अनेक देशात पोहोचले असून ती पर्यावरणाचा विनाश टाळण्यासाठी शाश्वत विकासाची कल्पना लोकांना स्वीकारवावी म्हणून प्रयत्न करीत असते. यातून विविध राष्ट्रातील परस्पर सहकार्य वाढून जागतिक वारसा व्यवस्था निर्माण होण्यास मदत होते.
पाचवी वैशिष्ट्ये, वाढता प्रभाव. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे 5,000हून अधिक NGO असून त्यांची संख्या, कार्यक्षेत्र, प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे विभिन्न राष्ट्रांना त्यांची दखल घेणे भाग पडते आहे. विविध राष्ट्रांच्या अंतर्गत व बहिर्गत धोरणावरती या NGOज आपला प्रभाव टाकत आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटन आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी NGOचे सहकार्य घेत आहेत. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्राची एक संलग्न संस्था असून ती राष्ट्रांना विकास कार्यक्रम राबवण्यास अर्थसहाय्य देते. पण विकास कार्यक्रमाच्या दुष्परिणाम लोकांवर व पर्यावरणावर होऊ नये म्हणून विकास कार्यक्रमाची तपास करणारी यंत्रणा नाणेनिधीने उभारली आहे. या यंत्रणेत NGO प्रतिनिधित्व दिलेले आहे. विविध राष्ट्रांमध्ये जे तह तयार होतात त्यावरही NGOज ह्या प्रभाव पाडत आहेत. एकंदरीत NGOची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. सदर घटकावर केलेली चर्चा ही दूरशिक्षण केंद्रातील